मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। अधिक मासानिमित्त खटाव तालुक्यातील वडूज येथे रविवारी दिनांक 24 मे ते 31 मे अखेर होणार भव्य दिव्य पारायण सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आलाय। या सोहळ्याच्या अनुषंगाने वेदावती मानगंगा पारायण सोहळा समितीच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी हा निर्धार करण्यात आला। यावेळी पुसेगाव येथील सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे सुंदरगिरी महाराज, अंभेरी येथील आचार्य शिवानंद भारती, वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी, महेशगिरी महाराज, मनीष महाराज, जयंत कुलकर्णी, नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष जयंत पाटील, बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, माजी नगरसेवक अमोल गोडसे, नगरसेविका सौ शोभा वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सुंदरगिरी महाराज म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन कार्यक्रम यशस्वी करणे गरजेचे आहे। संयोजकांनी राजकीय पक्ष, गट, तट विसरून जास्तीत जास्त लोकांना एकत्र करावे। कीर्तनकार, प्रवचनकार यांनी लोकांना सरळ हस्ते मदत करण्यासाठी प्रवृत्त करावे। तसेच कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी गावोगावच्या तरुण कार्यकर्त्यांना बरोबर घेण्याची गरज आहे। या माध्यमातून युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी संकल्प करणे गरजेचे आहे। संयोजक धीरज शास्त्री वलेकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, या सोहळ्यात 9032 वाचक सहभागी होणार आहेत। तर दररोज 1100 टाळकरी आणि 51 मृदुंगवादक कीर्तन आणि भजन साथीसाठी हजर राहणार आहेत। यावेळी मैदानाची स्थळ पाहणी तसेच इतर विषयावर चर्चा, विचार विनिमय करण्यात आले। कार्यक्रमास विजय शिंदे महाराज लोणीकर, माऊली रनवरे, प्रकाश जाधव, गणपत खाडे, तानाजी वायदंडे आदीसह अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आपल्या पुण्यामध्ये अधिक घडणार आहे म्हणून याचं नाव अधिक मास आहे। या निमित्तानं दुसरी गोष्ट आपली महाराष्ट्राची मुख्य महाराष्ट्री संतांची भूमी आहे। उत्तर प्रदेशमध्ये आपण घेतो त्याला म्हणतात देवभूमी, उत्तरांचलला देवभूमी, महाराष्ट्र आपली संतांची भूमी आहे। आणि या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये असणारे मुख्य जे आपल्या तोंडाला दिसणारे संत आहेत, आपल्याला मुख्य ज्ञानेश्वर मौली आहेत, संत नामदेव महाराज आहेत, आज असणारे आपले तुकाराम महाराजची 20 जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत। कारण या पुतळ्यावरती आज 3 जगद्गुरु आहेत। पहिले वसुदेव सुतमदेव वसुदेव देवकी परवाना, कृष्णामध्ये जगद्गुरु, दुसरे आद्य जगद्गुरु शंकराचार्य आणि आपले जगद्गुरु तुकाराम महाराज असे असणारे या जगद्गुरू आज तिसरे त्यांच्या आज या ठिकाणी 20 आहे। आपण सहदेव कुठाला गेलेले त्या शुभमुहूर्तावरती आपण या महान संतांचा आज या ठिकाणी आपल्या खटाव आणि महान पत्त्यामध्ये आज एवढ्या मोठ्या महिन्यामध्ये आपण ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करणार आहोत। खरे अर्थानं आपण इतर कार्यक्रम करू शकलो असतो, परंतु ज्ञानेश्वरी पारायण आपल्याला घ्यायचं आहे। ज्ञानेश्वरी या शब्दाचा अर्थ आहे की ज्ञानेश्वर, कारण नामदेव महाराज सांगितले गीता भागवत कीर्ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आपली धर्मग्रंथ आहेत। परंतु नामदेव महाराज म्हणतात की गीता भागवत कीर्ती श्रवण अखंड चिंतन, गीता आणि भागवतच का सांगितली? कारण गीता माणूस म्हणून जन्मानंतर कसं जीवन जगावं हे गीता सांगते आणि सर्वात जास्त माणसाला भीती असते मृत्यूची, मृत्यूला कसं जिंकावं हे भागवत कथा श्रवण केलं आपल्याला समजून। म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हीच गीता आहे 700 श्लोकाची। भगवान कृष्णाने अर्जुनी निमित्त हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबा तुकोबारांचा विचार घरात पोचावा याच्याकरता या सोहळ्याचं आयोजन आणि खऱ्या अर्थानं ज्ञानोबा तुकोबारांचे संकेत असतील किंवा हा वेदावतीच्या तीरावरती हुतात्मा नगरी वडूजमध्ये व्हावा आणि योगायोगानं 7 ठिकाणं निश्चित केली होती। 7 ठिकाणावर म्हणजे कार्यक्रम करायचा असं एक ठिकाण ठरलं, पण परत सगळ्यांच्या अनुषंगानं आणि आदरणीय गणेशदादा गोडसेंची आमची मिटिंग झाली, काही नंतर आमचे श्रीकांतदादा होते, ओंकारदादा होते, की त्यांनी जी काही गोष्टी आम्हाला सोहळ्यासाठी द्यायच्या कबूल केल्या, त्यामुळं ठरलं की नाही बा दुसरीकडे करण्यापेक्षा उघड्या माळावरती करण्यापेक्षा याच ठिकाणी केल्यानंतर अत्यंत नगरपालिकेकडनं असं नगरपंचायतीकडनं पाहिजे ती सेवा देऊ शकतात। या सोहळ्यामध्ये जेवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवे आहेत 9032 ओवे आहेत तेवढे वाचक आपल्याला बसवायचे आहेत। म्हणजे याच्याबरोबर वडूजकरांची जबाबदारी आहे बाबा 7000 लोक बाहेर आली तर 2000 वाचक वडूजमधले असावेत। म्हणजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबा तुकोबारांचा विचार घरात पोचावा याच्याकरता या सोहळ्याचं आयोजन आणि खऱ्या अर्थानं ज्ञानोबा तुकोबारांचे संकेत असतील किंवा हा वेदावतीच्या तीरावरती हुतात्मा नगरी वडूजमध्ये व्हावा आणि योगायोगानं 7 ठिकाणं निश्चित केली होती। 7 ठिकाणावर म्हणजे कार्यक्रम करायचा
असं एक ठिकाण ठरलं. पण परत सगळ्यांच्या अनुषंगानं आणि आदरणीय गणेशदादा गोडसेंची आमची मिटिंग झाली. काही नंतर आमचे श्रीकांतदादा होते, ओंकारदादा होते, की त्यांनी जी काही गोष्टी आम्हाला सोहळ्यासाठी द्यायच्या कबूल केल्या. त्यामुळं ठरलं की नाही बा दुसरीकडे करण्यापेक्षा उघड्या माळावरती करण्यापेक्षा याच ठिकाणी केल्यानंतर अत्यंत नगरपालिकेकडनं असं नगरपंचायतीकडनं पाहिजे ती सेवा देऊ शकतात. या सोहळ्यामध्ये जेवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवे आहेत 9,032 ओवे आहेत, तेवढे वाचक आपल्याला बसवायचे आहेत. म्हणजे याच्याबरोबर वडूजकरांची जबाबदारी आहे बाबा 7,000 लोक बाहेरनं आली तर 2,000 वाचक वडूजमधले असावेत. म्हणजे हा सोहळा तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. नाहीतर बाहेरनं वाचक पाहिजे एवढे येतात नोंदीच. दिल्लीमध्ये आपण बघतो वडूज नगरी ही फार पावन आणि पवित्र भूमी आहे. त्या भूमीला संतांचा हे वारसा आहे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या लोकांनी बलिदान केलं त्यामध्ये वडगावचे हुतात्मा परशुराम बर्गे यांची या हुतात्मा नगरीमध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण घेत आहोत. त्या समाधी सोहळ्याला ज्ञानेश्वर महाराजांची आणि आपले महाराजांच्या सगळ्यांचा सोहळे बघितले तर महाराष्ट्रभर त्यांचे फार मोठे सोहळे झाले आणि कुठंतरी खटावाने माझा हा कार्यक्रम व्हावा अशी काही तालुक्याच्या वारकऱ्यांची इच्छा झाली आणि ठिकाण कुठं निवडावं हा प्रश्न पडला. तर सगळ्यांच्या दृष्टिकोनातून वडूज हे ठिकाण निवडलं आणि त्यासाठी आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम कार्यालयाचा घेतलेला आहे. तिथं उपस्थित सर्वच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आत्महत्येच्या प्रक्रियेमध्ये सगळे आमचे सुंदरगिरी महाराजांच्या नावामध्ये सुंदर व्यक्तिमत्व त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले. म्हणजे पुस्तकाचं संस्थान आलं म्हणजे साक्षात सेवागिरी महाराज आशीर्वाद आपल्याला मिळाला. शिवानंदच्या भारतीय महाराजांच्या बाबतीत बोलत तेवढं फार शब्द कमी आहेत. कारण की संस्कृतीच्या पाठांतरामध्ये संस्कृती चिंतनामध्ये सातारा नव्हे उभ्या महाराष्ट्रामध्ये संस्कृतीच्या बाबतीमध्ये महाराजांचा अजून तरी हात पुढे घातला जे आहे ते फक्त कसं जिथं पिकतं तिथं काही गोष्टी कळत नाही. त्याच्या जोडीला आणि एक प्रतिनिधी आपल्याला चांगलं मिळाले विजयच आहे. म्हणजे ते जिथं थांबतील तिथे विजय होईल अशी विजय मार्गा ठिकाणी आहेत. आणि उपस्थित सर्वच जण त्यांना विनंती करेल की हा कार्यक्रम खेळ नवी ऐकलेला कुठलाही कार्यक्रम करणं हा कार्यक्रम नसून हे एक संतांचं व्यासपीठ आहे. आणि येत्या पुढे 2 महिन्याच्या अंतरावर वेळ कमी राहिला आहे. हे निवेदन तसंच म्हणायला गेलं तर 7-8 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होतं. पण कार्यक्रमाचा आम्हाला एवढा मोठा कार्यक्रम. एराळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.